पप्पा, हा बेटा. मेलडी, मेलोनी आणि मोदी यावरून काय चर्चा सुरू आहे? काय झालं बेटा, आपले जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी हे गेल्या काही दिवसापासून 5 देशाच्या दौऱ्यावर म्हणजे UAE, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटाली. काय झालं की आपल्याकडं म्हणजे इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्धावरून आपल्याकडंच म्हणजे जगभरामध्ये एक ऊर्जेचं संकट निर्माण झालेलं आहे आणि ह्या ऊर्जा संकटावर भाष्य करताना जनतेला आवाहन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ज्ञान दिलं म्हणजे आवाहन केलं. आता काय ज्ञान दिलं तर ते म्हणाले की हे जे ऊर्जा संकट चालू आहे या दरम्यान कोणीही सोने खरेदी करता कामा नये, विदेशवारी करता कामा नये, विनाकारण जो खर्च आहे तो आपण टाळला पाहिजे. आणि असं म्हटल्यानंतर मोदीजी व्हेरी नेक्स्ट डे म्हणजे दुसऱ्या दिवशीच फॉरेनच्या दौऱ्यावर निघून गेले 5 दिवसाच्या. त्यामुळं डबल स्टँडर्डचा आरोप त्यांच्यावर विरोधकांकडून होत आहे की लोकांना एक सांगतात आणि आपण एका पद्धतीनं वागतात. आता झालं काय की या इटालीच्या दौऱ्यावर गेल्यानंतर तिथल्या ज्या पंतप्रधान आहेत जिओर्जिया मेलोनी यांनी त्यांना निमंत्रित केलं आणि त्यांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला, व्हायरल झाला की मोदीजी त्यांना मेलडी चॉकलेट किंवा टॉफी जी आहे ती देत आहे. आणि या मेलोनी मॅडमनी पोस्ट केलं एक्सवर की मोदीजी यू आर वेलकम इन रोम, रोममध्ये आपलं स्वागत आहे. आणि हा व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा राहुल गांधी आणि जे मोदींचे विरोधक आहेत विशेषतः त्यांनी यावरून प्रचंड टीका टिप्पणी सुरू केली. आणि राहुल गांधी तर म्हणाले रायबरेलीच्या भाषणामध्ये की देशात आर्थिक वादळ आलेलं आहे आणि आमचे पंतप्रधान इटालीमध्ये ट्रॉफी वाटत आहेत. यावरून झालं काय बेटा की राहुल गांधींनी शेतकरी संकटात आहे, तरुण संकटात आहे, महिला, मजूर, छोटे व्यापारी सर्वजण त्रस्त आहेत आणि मोदी आपल्या रील बनवण्यात व्यस्त आहेत अशा पद्धतीची टीका त्यांच्यावर केली. परंतु भाजपने त्यांना प्रत्युत्तर देताना ते देशहितासाठी दौरा करत आहेत आणि राहुल गांधी यांच्यावर भाजप टीका करत आहे. राहुल गांधींनी पुढं काय केलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या संदर्भामध्ये जेव्हा तुम्ही हे भाषण ऐकून घरी जाल आणि RSSचे लोक येतील किंवा भाजपचे लोक येतील आणि तुम्हाला त्यांच्या महानतेबद्दल सांगतील तेव्हा तुम्ही सांगा की तुमचे पंतप्रधान गद्दार आहेत, अमित शहा गद्दार आहेत आणि तुमची संघटना सुद्धा गद्दार आहे. तर अशा पद्धतीनं बेटा मेलडी, मेलोनी आणि मोदी यांच्यावरून सोशल मीडियावर टीका टिप्पणी चालू आहे. लक्षात आलं तुझ्या?